बळे लागला काळ हा पाठी लागी मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी जिथा बोलतो सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडोनिया सर्व जाती मध्ये एक त्याचा तुझा शोक वाही अकस्मात तोही पुढे जात आहे। जय जय रघुवीर। सगळ्यांना न्याय दिला पाहिजे ना। सज्जनगड समर्थ रामदास। वासना वासना कोण आहे? शूर्पणखा। शूर्पणखा दिसायला लय स्मार्ट होती, लय सुंदर होती, लय देखणी होती, पण तिचे नख सुपासारखे वाढलेले होते म्हणून नख वाढवायची फॅशन कोणी आणली? बोला। चुकू नये, नख वाढवू नये। नख बोटापर्यंत असते ती इच्छा, नख बोटाच्या पुढे जायला लागले का ते वासनेत कन्वर्ट होत असतात। आता वासना म्हणजे काय, तिचे प्रकार किती, पटकन सांगतो। भजन करा विठ्ठल। लोकवासना, शास्त्र वासना, देह वासना, कळलं का? परत सांगतो। वासनेचे बीज जळून जाय, इच्छा वेगळी वासना वेगळी, कळलं ना? मी लई सोपं सांगू राहिलो, कळलं ना? म्हणजे मला पुढे जायला। वासनेचे प्रकार 3, तशा भरपूर आहे पण प्रामुख्याने 3 आहे। दिसायला एकच आहे पण तिच्या सख्या 7 बहिणी आहे। स्वामी चरित्र। आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, वासना, भ्रांती, भुली किती झाल्या? मग आता 7 सांगायला 2 वाजतील ना 5 मग 3। लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना, ह्या माझ्या तुकोबांच्या आजच्या अभंगाच्या सिद्धांताला लोकवासना गरजेची, आपलं शास्त्रवासना गरजेची नाही, तिला खाली बसवतो। आता 3 पैकी किती राहिल्या? 2। कोणत्या कोणत्या? लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना ती आता विषयाला गरजेची नाही, सिद्धांताला गरजेची नाही, तिला खाली बसवलं। आता कोणत्या राहिल्या? लोकवासना आणि देहवासना। लोकवासना फार कठीण आहे, ती देवाला सुद्धा सोडली नाही। सबसे बडा है रोग, क्या कहेंगे लोग। लोक काय म्हणतील? ही कोणती वासना आहे? लोक लय काय करायचे, पायी चालू, आम्हाला एक गाडा होता, लोक पायी चालू देते नाही, गाडवावरही बसू देत नाही। दोघं मायलेक चालले होते पायी पायी, तर तिथं या फाट्यावरून चालले होते। ते फाट्यावरून चालल्यावर काही लोक तिथं होते उभे, ते म्हणले पागल आहे दोघं, म्हणजे काय गाडव वजे व्हायला राहत का पायी पायी घेऊन फिरायला? मग बापाने मुलाला बसवलं, बस बेटा, त्या लोकांचं ऐकून आणि पुढे गेलं मंचर पर्यंत। बस स्टँडवर काही लोक होते, म्हणले काय पागल आहे हल्ली मुलं, बापाची कदर नाही, बाप गामागून झाला, पायी चालला, पोरगा खुशाल बसला, पोरगावर चालला आणि बाप ते कळून पर्यंत गेलं। तिथं काही जण होते, ते म्हणले अजिबात बापाला अक्कल नाही। ते म्हणले बेटा तू बसून पाहिलं, नंतर मी बसून पाहिलं, आपण दोघं बसायचं का? दोघं गाडीवर बसले, गेले गुले कुडवर आळ्या फाट्यापर्यंत गेले, लई पुढे गेले ते, पण जाऊ द्या। आळ्या फाट्यावर गेले, तिथं लोक गपच नाही, ते म्हणले जनावराची कदर नाही लोकांना। आता काय करावं? पायी चाललो होतो, गाडव व्यक्त होतो, तर म्हणे येडे एक त्याला बसून पाहिलं, दोघांनी बसून पाहिलं, यांनी एक शेवटचा तोडगा अवलंबला। एक मोठी बल्ली घेतली, लाकूड घेतलं, तिला चराट बांधलं, त्या चराटाला गाढवाचे पाय बांधले आणि त्या गाढवाला घेऊन चालले। संगमनेर पर्यंत गेल्यावर 3 जण म्हणले पाटील काय या 3 नेमका गाढव कोणता? लोक गप्पच नाही। सबसे बडा है रोग, क्या कहेंगे। अजून आम्ही लग्नाचे फेटे पण बंद केले। फेटे बंद करा। एकाने ठाण्याला ऐकलं कीर्तन, ते म्हणला लयवारी सांगितलं, लयवारी सांगितलं। मग काय गावातले 4 लोक काय म्हणतील? किती? म्हणलं आपल्याला आपला त्याच्यावर पण तोडगा आहे। ते 4 लोक अमृत तुल्य चहा पाजायचे, वाळा का न्यायचे, पुढचा कार्यक्रम कळला का? 4 पोते पण न्यायचे, सुतळी नाही न्यायचे। हल्ली तंबाटे बांधायला लिहायचे, ती पक्की राहते, सुतळ पुढचं कळत तुम्हाला, पोत्यात घालून कसा बांधायचा, आशे लाटावायचे किती, ती 4च खांद्यावर नाही शेवट। काय लोकांच्या याच्यावर बसतात? फेटे बंद करा। खर्च होतो ना उगीच? बरं मला सांगा फेटा केवढा असतो तो द्यायचा? तर मी तुम्हाला माझा फेटा, आता कीर्तन झालं का मी असा तुम्हाला सोडून दाखवलं किती लांब आहे। 10 मीटरचा फेटा द्यायचा तर द्या, एवढा फेटा द्या, त्या तुम्ही वासरू सुद्धा बांधता येत नाही त्याने।
खोटापणा आहे हा. कशाला पैसे खर्च करतात? सबसे बडा हे रोग. भाऊबन काय म्हणतील? भाऊबन काहीच म्हणणार नाही. तू त्यांच्या नादालाच लागू नको. तुला खड्यात घालायसाठी भाऊबांधाचा जन्म आहे. विठ्ठल हे विषांतर नाहीये, हे प्रबोधन पण आहे. आणि लोकवासना आहे. माणसांचं झालं, तुमचं लय बेकार आहे. तुम्ही नवरा मी आज बसलो होते, मावशी म्हणल्या मेकअप करून गेल्या लग्नाला, असा आयुर्वेद घेतला बॉक्स मध्ये. मला नाही महाराज तुम्ही बसा. आम्ही हॉलच्या जवळ मी गेलो आशीर्वाद द्यायला नवरा नवरदेवीला, आणि ते बसलो होतो. ते म्हणजे मला पुढे जायला गेला आयुर्वेद द्यायला. तुम्ही दूध वगैरे घ्या, आरामशीर या. नटून थटून गेली, मस्त अंबाडा गजरे बिजरे बांधून, आणि इतके थरावर तर दिले होते, दहीहंडीचे थरवर इतके थर होते. ती गेली तर गेली. आम्ही निघणार तेवढ्यात 5 मिनिटात परत आली. इतका बेकार मेकअप उतरेल होता तिचा, महामाया दिसत होती. चपला काढल्या नाही, चपला फेकल्या. एक चप्पल डायरेक्ट नवऱ्या पुढे येऊन पडली. नवरा म्हणला, अगं काय झालं तुला? डोळे लाल केले, सगळा मेकअप उतरला, आम्हाला सुटून महामाया दिसती, केस मोकळे, तुला झालं काय? ती म्हणली काळतोंडीला 5,000चा आयर नेला आणि तिने 300चाच पोछाला दिला. कळतोय? सबसे बडा हे रोग. तिने तिला घ्यायची आणि ती कपाटात काम करायची. मेली नेसतही नाही, कोणाला वाटतही नाही, आणि साध्या तशाच ठेवते. आम्ही त्या साध्या साड्या गावात फिरतो, पुकारतो, आणि त्या साध्या 200-300च्या साड्या ज्या कपाटात तशाच पडून आहेत त्या काढतो, आणि हरसूल पेठ गुजरात बाउंड्री पर्यंत जातो, आणि गरीबाच्या बायांना वाटून देतो. कारण का? हे पुण्याचं काम आहे हो. असं करा ना, म्हणजे देवाची कृपा प्राप्त होईल का नाही? काय करता ठेवून? एकीने स्वर्गातून नवऱ्याला मिस कॉल दिला, माझी साडी ना महागाची, चुकूनही तुमच्या बहिणीला देऊ नका. ही नेसली नाही, देऊ देत नाही, तरी जीव आड केलं. एक बाई तर दिवाळीची आवरसावर करायला कपाट उघडायला गेली, साडी बोकांडी पडून मेली हो. साड्या होत्या, काय करायचं? वाटीतही नाही, नेसत नाही, काय करायचं सांगा मला. म्हणून लक्षात घ्या, लोकवासना. नंतर येते देहवासना. देहवासनेमध्ये 3 प्रकार आहेत, लक्ष द्या. सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना. वासनेचे प्रकार 3. आपला विषय काय चालला? वासनेचे बीज जळून जाय. जीवावर काय परिणाम होतो? संत चरणरज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासना 3 प्रकारच्या, लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना. लोकवासना खाली बसवली, आपलं शास्त्रवासना खाली बसवली, लोकवासना सांगितली. आता सांगतो देहवासना. देहवासनेमध्ये 3 वासना येतात, सौंदर्य वासना, आरोग्य वासना आणि आयुष्य वासना. सौंदर्य वासना म्हणजे काय? प्रत्येकाला वाटतं मी वाटत खरंच. तुम्हाला नाही वाटत काय? तुम्हाला वाटत नसतं तुम्ही ब्युटी पार्लरात गेल्याच नसत्या. आम्हाला वाटलं नसतं तर आम्ही वयाच्या 60व्या वर्षी डांबरीकरण केलंच नसतं. ही कोणती वासना आहे? ही सौंदर्य वासना आहे का नाही? प्रत्येकाला वाटतं मी किती वय झालं तरी छानच दिसावं. पण खरंच सांगा मला, ज्या बालवयात लेकरं दिसतात, बालवयात लेकरं दिसतात. आता हे लेकरू किती उभं राहिले, नाही उभं राह, इथे ये, किती गोड गोड पोरग आहे बा. हा, असं वाटतं ना? अरे बापले, वाटतं का नाही? वाटतं. या बाबाला म्हणाल का कोणी अरे बाप, याला चाल बाळा पप्पी दे, बाबाला म्हणलं बाबा पप्पी नाही म्हणलं, तुम्ही माझ्याकडे पाहता बाबाकडे, बस बेटा बस खाली बस. हे प्रॅक्टिकली आहे ना. ही कोणती वासना आहे? शरीर जाता धवे नाशिवंत स्वभावी, म्हणून आत झुंजावे बंदुकुमारा. प्रलय. आता प्रलयाचे प्रकार आहे 6. मला नाही जमणार ते, कारण का जाऊ दे, येतच नाही असं समजा. वेळ गड्या सांगत नाही, काय करू? मला थोडस सप्तशती सांगायचं तुम्हाला. देवीचं दरबार आहे ना. विठ्ठल विठ्ठल बालपणात जसं दिसतं तरुणपणात दिसेल नाही, तरुणपणात दिसेल तर म्हातारपणात दिसेल काय नाही. मग सौंदर्य वासना टिकते काय? पण प्रत्येकाला वाटतं मी छान दिसावं. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेल्या. त्या आरशावाल्याला म्हणला, महागाचा आरसा दे, चांगलं तोंड दिसलं पाहिजे. त्याने 2000चा दाखवला. तिने फेकला. हो, मला आजी म्हातारी म्हणून सोडतो, माझ्या आजीच्या वयाची. फुटला असताना दुसरा दाखव. त्याने 12,000चा दाखवला. तिने तो पण फेकला. आजी डोक्यावर पडली का? तू आरसा उचल दे, माझ्या आजीच्या वयाची म्हणून बोललो नाही, फुटला असता तर माझं किती नुकसान झालं. ती म्हणती, बेटा आमच्या काळात लहान होते तेव्हा चाराण्याचा आरसा यायचा, वडवाट तोंड दिसायचं. आता 12,000चा आरसा आहे, अजिबात तोंड गोड दिसत नाही. तो चिडून म्हणला, तुझं तेव्हा तोंडही गोड होतं. हे टिकत नाही. लक्षात घ्या. ही कोणती वासना आहे?
सौंदर्य वासना, नंतर येते आरोग्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी आजारीच पडू नये, ही कोणती वासना आहे? आरोग्य वासना. पण मला सांगा, सर्दी खोकला तरी झाल्याशिवाय वर्षभरातून किती योगा करा, आयुर्वेद घ्या, अनुलोम विलोम करा, प्राणायाम करा, सूर्यनमस्कार घाला, वर्षभरातून एकदा काहीतरी झाल्याशिवाय ही नाचकाय सडकाय पुस्तक. मग आरोग्य वासना का? आयुष्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी मरूच नाही, ही कोणती वासना आहे? आयुष्य वासना. वाटतं का? कोणाला वाटतं? मला सांग. कोणालाच वाटत. 55 वर्षाचं वय झालं तरी ते मात्र म्हणतं मला जगायचं अजून, मला जगायचं अजून. कशाला जगतो तू? तरी वाटतं मरू नये. मरणाचं नाव जरी काढलं तरी लोक घाबरतात. आणि असाच विषय कीर्तनात चालला होता. जुने कीर्तनकार ते सांगत होते सगळे मरणार, हात करून करून बाबा म्हणत होता. पण तुम्ही सांगा तुम्ही पण मरणार. आयुष्य वाचणार, सगळे मरणार. राहिला म्हणला 7 दिवसात मरणार. लागले ना बाया माणसं रडायला. एक बाई तर दुसऱ्या गळ्यात, बाईच्या गळ्यात पडून होती, अगं मी म्हणत होते ह्याच हप्त्यात 8 वाजता लग्न धर, दिवाळी नंतर धरलं, आता काय पाहू. कारण बाबा काय बोलणार, 7 दिवसात मरणार. आणि बरोबर आहे बाबाचं, पण तपशील दिला नाही. हप्त्याची वार किती आहे? म्हणजे 1 वार ठरेल नाही, 1 वार ठरेल 7 दिवस. राजा परीक्षेतीला सांगितलं 7 दिवसाच्या 7 वर्षी. हा शाप त्यालाच नाही, सगळ्यांना आहे. हप्त्याचे वार 7च आहे. एक दिवस कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरोसा. आयुष्य वाचना, सगळे मरणार, 7 दिवसात मरणार. कीर्तन करणार होता, सगळ्या बाया माणसं रडत होते. राहिला म्हणला अवसरी गावातले अख्खे मरणार. सगळ्या बाया रडत होत्या. पण एक म्हातारी नाचत होती, धाम नाचत होती. शेजारची म्हणजे एक पागल, तुका डोक्यावर पडली काही अडवली. म्हणजे काय अख्ख्या बाहेर रडू राहिला मरणार म्हणून, तू नाचू राहिली. ती म्हणली अगं कीर्तनकार आताच म्हणला ना अवसरी गावातले सगळे मरणार, मग तू का नाचते? ती म्हणली मी पाहुणी आहे ना, तू पण मरणार. विठ्ठल कोणती कोणती वाचना? लोक वाचना, शास्त्र वाचना, देह वाचना. शास्त्र वाचना खाली बसवली, लोक वाचना सांगितली. देह वाचनेमध्ये 3 वाचना येतात. कोणत्या कोणत्या? सौंदर्य वाचना, आरोग्य वाचना, आयुष्य वाचना. पण कशाही जरी वासना असल्या, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग एकदा वासना गेली मग रचना किती गोड आहे पहा, स्टेप किती छान आहे पहा. त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर ते. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना गेली रे गेली मग. पण कधी? वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना गेली मग राम नामे उपजावडी, सुख घडो घडी वाढू लागे. मारुतीरायाने काय साधना केली? राम आपल्या हृदयात प्रकट करण्यासाठी ही साधना सांगणारा बोल आपण काय. मग कळली का तुम्हाला? ते मानाने आणला. नुसती वासना जाऊन कामाची नाहीये. वासनेचे बीज जळून जाय. ती गेली तर परत यायची शक्यता असते. म्हणून राम ही कॉम्बिनेशन होतं. राम म्हटल्यावर वासना जाते, वासना गेल्यावर राम नावाची आवड निर्माण होते. कळलं काय? राम राम म्हटल्यावर तोंड उघडतो. गुरुजी म्हणत होते विद्यार्थी मित्रांनो, राम म्हटलं का तोंड उघडतो, पाप निघून जातात. मग एक शिक्षकाला विद्यार्थी म्हणला, मग गुरुजी मग म्हणायची काय गरज? राम म्हटल्याने तोंड उघडतं, पाप निघून जातात. मग म्हणायची काय गरज? गुरुजी म्हणाले जसा कंपनीमध्ये नॉन रिटर्न वाल काम करतो तसा काम करतो. मग राम म्हटल्यावर तोंड उघडतं, पाप निघून जातात. पण गेलेले पापन वासना परत येण्याची शक्यता असते. म्हणून मग म्हटल्यावर तोंड बंद होतं, ते परत येत नाही. कळलं काय? राम राम रामाविन मला चैन पडेना.
रामासाठी आज काहीतरी झालं पाहिजे ना. राम नाही कौशल्या विरह गाड्या थांबत नाही. वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. राम चरित्र आपल्या कुटुंबात आलं रे आलं. सुख घडोघडी म्हणून घराघरात रामायणाची गरज आहे. घरात भावांनी कसं राहावं रामायण शिकवतो. जावांनी कसं राहावं पिता कसा असावा रामासारखा, पुत्र कसा असावा रामासारखा, ऐका शिष्य कसा असावा रामासारखा, पती कसा असावा रामासारखा, मित्र कसा असावा रामासारखा. सुग्रीव म्हणतो मित्र असावा रामासारखा आणि रावण म्हणतो शत्रू असावा रामासारखा. चरित्रम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. चौथा कार्यक्रम आहे आजचा माझा. हा विशेष आणि अभंगही त्याला चालू करतो. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. आहे का नाही? किती रामाचं चरित्र गोड आहे पहा तुम्ही. आता सांगायला वेळ नाही मला. पण एकदा रामाचं चरित्र आलं, राम नाम मुखात आलं तर सुख कसं वाढतं आणि प्रपंचातलं सुख घटतं, परमार्थातलं वाढतं. सुख घडोघडी तुलसी इस संसार को क्यों न त्यजत निशंक घटत घटत जात है जैसे 8 का अंक. अरे वा, तुम्ही बिंदास वाजवा, मला काही कळत नाही त्याच्यात. एकदा काय वाजायचं काय माणसं गोड बोलवले महाराज. तुम्हाला धन्यवाद देतो यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा हा काय नियोजन आहे, गोड आहे. समस्त ग्रामस्थ समस्त सेवेकरी आणि एवढे लोक सगळे जमले. मला असं वाटलं 50 वर्षाची परंपरा असेल. पहिला सप्ताह आहे पण पहिल्याच सप्त्याला बरोबर ना, पहिल्या सप्त्याला एवढा मोठा रिस्पॉन्स आहे की सद्गुरूंची कृपा आहे, शीतळ देवीची कृपा आहे आणि जवळ माझे ज्ञानोबा कुटुंब आहे त्यांची पण कृपा आहे. बघा कृपा झाल्याशिवाय नाही जमत एवढं सगळं. 50 वर्षाची परंपरा असलेल्या सत्ताकारांना सुद्धा असं नियोजन जमत नाही. लाजवेल असं नियोजन आहे. पण एक सांगू का, मला जिवंत ठेवलंय माझ्या रामाने आजचा दिवस पाहण्यासाठी, म्हणून माझं भाग्य समजतं नाही. आज प्रभू रामचंद्र लल्ला सिंहासनावर अयोध्येला बसताय आणि आज या सप्त्याला पहिल्या सप्त्याला माझी पण हजेरी लागते. मला सेवा करण्याची संधी प्राप्त होतीये. का माहिती माहित नाही, पण माझ्या आईने माझं नाव गणेश ठेवलेलं आहे. सुरुवात आहे ऐका. तुलसी इस संसार को क्यों ना त्यजत निशंक घटत घटत जात है जैसे 8 का अंक. तुलसी इस राम को तुलसी 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 वाह वाह. तुलसी इस राम को क्यों न भजत निशंक आदि अंत में एक है जैसे 9 का अंक. 8चा पाडा प्रपंच है घटत घटत जात है जैसे 8 का अंक. तुलसी इस राम को क्यों न भजत निशंक आदि अंत में एक है जैसे 9 का अंक. पण कधी वासनेचे बीज जळून जाय. वासना नाही गेली, नुसती वासना जाऊन कामाची नाही. बीज जाळवणी केली नाही. कळतंय का? माझी आजी, मला अजून आठवतं, माझ्या बापाला, माझ्या वडिलांचं नाव आहे रामदास. ती म्हणायची रामदास बाजरी पेरायला निघाला का? हो ना आई, थांब मग. ती लोखंडी पाटीत चुलीवर ठेवायची, जाळ घालायची आणि 25 किलो बी बाजरीचं भाजून द्यायची, जाळून द्यायची आणि ते चांगल्या बियामध्ये ते एकत्र करायची आणि मग म्हणायची रामदास आता पेर. कारण का बाजरी दाट पेरली का कंस बारीक जावाच्या, कारण मी शेतकरी आहे, मला अभिमान. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा मग एक भाजेल बी पडलं तर ते उगवेल काय? तशी एकदा वासनेचं बीज जळालं, एकदा वासना गेली परत जन्म नाही. कारण का रामाच्या चरणात मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. ते सुख काय वाढतं? शरीरावर जाणवतं, अंतकरणावर हृदयात जाणवतं. अभंगाचं 3रं
मग रामनामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे काय वाटतं कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप मारुतीरायाने हृदयात प्रकट करण्यासाठी जी साधना हृदयी प्रगटे श्रीराम जानती बैठे हैं मेरे सीताराम सीताराम रघुपति राघव राजा राम सीताराम सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा सीताराम सीताराम रघुपति राघव राजा रामचंद्र भगवान मैया की लक्ष्मण भैया की पवन सुत हनुमान की देवी माता की बोलो छत्रपति शिवाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की धर्मवीर संभाजी महाराज की माता की पार्वती पते हर हर ज्ञानेश्वर कंठी प्रेम दाटे बोलू नका कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरूप मग रामनामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे अजून